12 ज्योतिर्लिंगांपैकी 11वं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे गुजरातमधील नागेश्वर मंदिर. नागेश्वर ज्योतिर्लिंग हे गुजरातमधील द्वारका शहराजवळ आहे आणि द्वारका शहरापासून सुद्धा 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती समुद्र किनाऱ्यावरती वसलेले आहे. नागेश म्हणजेच सर्पांचा अधिपती, अर्थातच भगवान शिव. असं म्हणतात, भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी नागेश्वर रूप धारण केला. हे ज्योतिर्लिंग दारुकावन या प्राचीन वनात असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. आजचं मंदिर आधुनिक रचनेत बांधलेलं असलं तरी त्यामागील परंपरा हजारो वर्ष जुनी आहे. नागेश्वर मंदिर अत्यंत भव्य आणि आकर्षक आहे. मंदिर परिसरात भगवान शिवाची सुमारे 25 मीटर उंचीची विशाल मूर्ती आहे, जी भक्तांचे विशेष आकर्षण आहे. नागेश्वर मंदिरात असलेलं शिवलिंग हे आकाराने लहान आहे, पण ते स्वयंभू आहे. येथील वातावरण अत्यंत शांत आणि आध्यात्मिक आहे. या लिंगावरती सतत अभिषेक केला जातो, म्हणूनच हे लिंग अत्यंत तेजस्वी दिसते. या लिंगाभोवती आध्यात्मिक आणि सात्विक ऊर्जा जाणवते, असे येथील भक्त देखील सांगतात. महाशिवरात्री हा येथे सगळ्यात मोठा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या ज्योतिर्लिंगाची नेमकी पौराणिक कथा काय आहे, चला जाणून घेऊया. पूर्वी दारुका नावाची एक राक्षसी आणि तिचा पती दारुक यांचा दारुक वनात अत्याचार सुरू होता. तेथील लोक आणि साधूंना ते त्रास देत असत. त्यावेळी सुप्रिय नावाचा एक शिवभक्त त्यांच्या कैदेत होता. कैदेत असतानाही सुप्रिय भगवान शिवाची मनोभावे पूजा करत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि त्याने दारुकाचा वध करून भक्तांची सुटका केली. त्या ठिकाणी शिवाने नागेश्वर रूपात वास केला आणि तेथेच हे ज्योतिर्लिंग प्रकट झाले, अशी मान्यता आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंगाला सर्पदोष किंवा कालसर्पदोष यासाठी विशेष असं महत्त्व दिलं जातं. असं म्हणतात, येथे दर्शन घेतल्याने मनशांती मिळते आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण होते. एकंदरीतच नागेश्वर ज्योतिर्लिंगातील शिवलिंग हे रक्षण, कालसर्प दोष निवारण आणि आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक मानलं जातं. असं म्हणतात, या ज्योतिर्लिंगाला भेट दिल्यानंतर भय आणि संकटांपासून मुक्ती मिळते. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय आम्हाला फॉलो करायला आणि YouTubeला सबस्क्राईब करायला विसरू नका.